नमस्कार, माझे नाव श्रेष्ठा बैकर आहे आणि मी इथं फर्स्ट टाइम आली होती. मी नेव्ही चिल्ड्रन स्कूलची आहे आणि माझी स्कूल मी टीचर्सनी मला एन्करेज केलं. नमस्कार, माझे नाव सान्वी सुनील राणे. मी या स्वातंत्र्य सावरकर वीर हॉलमध्ये फर्स्ट टाइम आलेली, पण मला खूप चांगलं वाटलं आणि इकडचा एक्सपिरियन्स पण मला खूप चांगला वाटला आणि माझे फ्रेंड्स वगैरे आलेले त्यांना पण मस्त वाटलं. आणि मी इकडे फर्स्ट टाइम मी कुठेतरी गेलेली असं स्पीच द्यायला. तिकडे मी फर्स्ट टाइम कॉन्फिडन्स नव्हती, पण जेव्हा मी इकडे आले तेव्हा मला थोडंसं कॉन्फिडन्स वाटलं. नमस्कार, माझं नाव अहिल्या नेहा हरियल बांदेडकर आहे. मी बालमोहन विद्यार्थिनी आहे. या हॉलमध्ये येऊन माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. मी लास्ट इयर इकडे स्टोरी टेलिंगसाठी आलेली. लास्ट इयरचा पण एक्सपिरियन्स चांगला होता आणि लास्ट इयर मला जिंकता नाही आलं, पण यावर्षी मी खूप ट्राय केले की मी यावर्षी तरी जिंकेन. नमस्कार सर्वांनो, माझे नाव सान्वी रुपेश सुनेकर. मी ग्रीन रन स्कूल या शाळेत आहे. माझ्या बाबांनी जी कविता मी म्हणाली ती शोधली आणि माझ्या कवितेचं नाव क्रांतीवीरांना मानाचा मुजरा. माझे शिक्षक ज्योती जाधवनी मला मदत केली ही कविता सादर करायला. माझं नाव शंकरशेठ बल्ला. मी या हॉलमध्ये येऊन मला ही कविता सादर केली, याबद्दल मला खूप छान वाटलं. ही कविता माझ्या आईने लिहिली. या कविते पाठ करताना मला माझे टीचर सुष्मिता आंबेडकर यांनी मदत केली आणि मी सेमीफायनलमध्ये संजीवनी या टीचरांकडे गेलो. त्यांनी मला सिलेक्ट केलं म्हणून त्यांच्याबद्दल मी त्यांना आभारी. आणि माझ्या कवितेचे नाव होते क्रांतीचा महान सूर्य. धन्यवाद. सावरकर आंतरशालेय स्पर्धा, त्यामध्ये मराठी काव्यवाचन स्पर्धेसाठी मी जज म्हणून इथे आले होते. खूप छान एक्सपिरियन्स होता हा. 20 ते 25 पार्टिसिपंट्स होती. 3री-4थीतली मुलं होती. बऱ्याचशा पालकांनीच त्या कविता लिहिल्या होत्या. ह्या मुलांना ह्या गोष्टीची जाणीव आहे हे बघून छान वाटलं. बऱ्याच मुलांचा आत्मविश्वास छान होता. फक्त काहींचे उच्चारामध्ये थोडं अजून इम्प्रूव्हमेंट हवी आहे, पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि मुळात म्हणजे इतक्या संख्येने ह्या मुलांनी ह्या विषयाला घेऊन सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं, हीच खूप मोठी गोष्ट आहे आता आपल्यासाठी. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता. आज मराठी काव्यवाचन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून इथे उपस्थित राहण्याची संधी लाभली. खरं तर साधारणपणे 20 स्पर्धकांनी यात भाग घेतला होता, परंतु तरीसुद्धा त्यातून नंबर काढणं हे खूप कठीण होतं, कारण सगळ्या स्पर्धकांची तयारी उत्तम होती. त्यांचं पाठांतर छान होतं आणि त्यांच्या वयाला जर आपण बघितलं तर आत्मविश्वास खूपच छान होता. म्हणजे मी माझ्या वयाचा विचार त्यावेळेचा केला तर त्या मानाने ह्या मुलांचं जे आपण स्टेज फिअर म्हणतो ते खूपच म्हणजे दूर होतं. आणि त्यातल्या बऱ्याच पालकांनी स्वतः कविता करून यांच्याकडून पाठ करून घेतल्या होत्या. त्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद, एक स्वनिर्मितीचा आनंदसुद्धा त्यांना झाला असेल पालकांना या निमित्ताने. बऱ्याच लांबहून सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले स्पर्धक आहेत आणि आज कदाचित ती पूर्ण कविता जी आहे त्याचा कदाचित अर्थ त्यांना अगदी पूर्ण कळला नसेल, परंतु आज पाठ होणं आणि पुढे जाऊन कधीतरी त्याचं स्मरण झाल्यानंतर त्याचा अर्थ त्यांच्या वयानुसार अधिक कळत जाणं, प्रतीत होणं हे यातून अपेक्षित आहे आणि ते मला वाटतं या स्पर्धेने आज मिळवलेलं आहे. सर्वांना शुभेच्छा देतो, त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो.